सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. के समर्थ तर तुम्हाला स्वामी नामाच्या गजराने कळालीच असेल की स्वामी समर्थ महाराजांची पालखी निघाली होती आमच्या गावामध्ये सातारी येथे प्रगट दिन असल्यामुळे. तर बघू शकता किती सुंदर प्रकारे स्वामी समर्थ महाराजांची पालखी काढली होती आणि भजन कीर्तन हे सगळं चालू होतं. त्याच्यानंतर मी आणि रिद्धी आलो होतो आम्ही केंद्रामध्ये, आणि केंद्रामध्ये सगळीकडे श्री स्वामी समर्थ नामाचा गजर चालू होता. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर आम्ही गर्दी होती त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलो होतो. त्याच्यानंतर आम्ही केंद्रामध्ये आलो आणि दर्शन घेतलं स्वामी समर्थ महाराजांचे. त्यांना मुजरा केला स्वामींना. आणि त्याच्याच बाजूला एक छोटंसं अजून एक मंदिर आहे. त्याच्यामध्ये श्री विष्णू भगवान, तसेच लक्ष्मी आणि विठ्ठल रुक्मिणी, गजानन महाराज असे देवांच्या पण छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत. तर अशी कलशाची ते पूजा केली होती आणि ही सुंदर अशी रांगोळी पण काढली होती. आणि हे आमच्या गावातील स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे छोटंसं. त्याच्यानंतर अशा जेवायला पंक्ती बसल्या होत्या. तर मी आणि रिधी पण बसले होते जेवायला. आणि जेवणात म्हणसाल तर वरण भात भाजी पोळी आणि जिलेबी होती. खूप छान असं जेवणाचं पण होतं. आणि बरेच दिवसानंतर मी केंद्रामध्ये आले होते. गावाकडे आले असल्यामुळं त्याच्यामुळं म्हटलं प्रगट दिन आहे त्याच्यामुळं आम्ही केंद्रात आलो होतो. तर खूप छान वाटलं बरेच दिवसानंतर केंद्रात आल्यानंतर, कारण हल्ली कुठं केंद्रात जाणं होत नव्हतं माझं. त्याच्यानंतर मी केंद्रातून आले होते घरी, आणि घरी मी स्लॅपवर सगळे वाळवण ठेवले होते कारण आम्हाला शनिवारी किंवा रविवारी हातगावला परत जायचं होतं. तर हे अचानक न बोलवता आलेले पाहुणे बघू शकता तुम्ही. तर यांनी असा धुमाकूळ घातला होता. तर पूर्ण असे स्लॅपवर येऊन बसले होते आणि शिवम घरी असल्यामुळे त्यांनी सगळे हाकलून लावले, पण परत येत होते. शेवटी आम्हाला सगळे वाळवण हे खाली घेऊन जावं लागलं. आणि थोडंसं होतं ते शिवम परत मला भरू लागत होता. तर बघू शकता तुम्ही यांचा असा रोज धुमाकूळ चालू असते. तर त्याच्यानंतर मी आले होते थोडंसं बाहेर, कारण मी रिद्धीला स्कार्फ घेतले होते आता ऊन लागते म्हणून बांधण्यासाठी. तर त्यांना दोघींना दुकानात घेऊन आले होते. तर त्यांना एक नाईट ड्रेस पण घ्यायचा होता. तर त्यांनी एक म्हणते 2-3 ड्रेस घेतले दोघींनी पण. तर असे काही ड्रेस त्यांनी घेतले आणि त्यांना खूप आवडले होते त्याच्यामुळं मग घ्या म्हटलं. तर त्यांना सेम घ्यायची होती पण एकच जोड सेम भेटला होता. तर त्याने 2 स्कार्फ, 2 नाईट ड्रेस घेतली होती दोघीने, आणि हे 2 काळ्या पॅन्ट आणि टॉप घेतले होते. आणि मी पण एक स्टॉल छोटा आणि एक मोठा घेतला होता. तर भेटूत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.